नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मिहीरची एंट्री पंढरपुरात होताच मालिकेत मात्र मोठा ट्विस्ट आल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता राया मिसफायरला म्हणत असतो, मिसफायर किती बी काय बी झालं तरी हा राया मुंबईला जाणार आणि मिहीरला शोधून आणणार. एकदा का नानाजीजी समोर त्यांच्या पोराला मिहीरला उभं केलं की मग माझं काम झालं. मंजिरीला मात्र खूप टेन्शन आलं असतं. तर आता राया बॅग घेऊन इकडे बाहेर येतो. संध्याकाळची वेळ झालेली असते. तेव्हा नानाजीजी सगळेजण हॉलमध्ये येतात. त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते, राया अरे निघतोयस का? तेव्हा राया म्हणू लागतो, हो जीजी, मला आशीर्वाद दे आणि लवकरात लवकर मला मिहीर सापडू दे अशी देवाकडे प्रार्थना कर बरं का. तेव्हा जीजी म्हणू लागते, होईल, तुझं काम नक्की पूर्ण होईल असे म्हणत आता राया निघालेला असतो. पण मंजिरीच्या मनात मात्र भीती वाटत असते. तिच्या मनात सारखं सारखं तेच येत असतं. शशिकला तिला म्हणालेली असते, मंजिरी अगं असा जर मिहीर जिवंत तुझ्यासमोर येऊन उभी राहिला तर तू कुणाच्या नावाचं कुंकू लावणार? मिहीरच्या नावाचं की रायाच्या नावाचं? कुणाची बायको म्हणून मिरवणार? असं सारखं तिच्या कानात घुमत असतं. त्यामुळे मंजिरीला मात्र रायापासून दूर व्हावं लागतं की काय याची भीती तिच्या मनात असते. त्यामुळे तिला जरा टेन्शन आले असतं. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, राया सांभाळून जा आणि लवकर घरी ये, आम्ही तुझी वाट बघतोय. तेव्हा राया म्हणू लागतो, येणार जीजी, लवकर येणार घरी हा राया मिहीरला घेऊन. त्याच वेळेस आता मंजिरी दरवाज्यात जाते आणि रडू लागते. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर अगं काय झालं? तू या रायाची डॅशिंग बायको आहे ना, मग स्ट्रॉंग बायको असताना या रायाला कसली आली भीती? हे बघ मिसफायर, मुंबई जरी मोठी असली तरी हा राया नक्की सुखरूप घरी येणार आणि त्याच्या मिसफायरसाठी हा राया कुठनं बी घरी येऊ शकतो. तू नको टेन्शन घेऊ मिसफायर, मी जातो आता, निघतो असे म्हणताच आता राया निघालेले असताना जीजी म्हणू लागते, थांब मंजिरी, अगं रायाच्या हातावरती दही साखर तरी दे, म्हणजे त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल. आता लगेच रुजिदा म्हणू लागते, ठीक आहे, मी पटकन वाटी घेऊन येते. आता दही साखरेची वाटी रुजिदाने आणलेली असते आणि मंजूच्या हातात दिलेली असते. मंजू आता लगेच दही साखर रायाच्या हातात देते, जेणेकरून रायाचं काम लवकर पूर्ण व्हावं अशी जीजीची इच्छा असते. पण मंजिरीची नाही. तिच्या मनात खूप खूप प्रश्न निर्माण झालेले असतात. तर राया मात्र निघालेला असतो. तर इकडे आता घोरपडे मिहीरला घेऊन पंढरपुरात पोचलेला असतो. आता ते पंढरपुराचे रस्ते, बाजूचे दुकानं, म्हणजे तो सगळा एरिया बघून मिहीरला मात्र पुन्हा कसं तरी व्हायला लागतं. जणू हे रस्ते आपल्या ओळखीची, ही दुकानं, ही जागा, हे सगळं आपल्या ओळखीचं असं का वाटत असतं, कुणास ठाऊक, असा तो आता मनाशीच विचार करू लागतो. मागच्या वेळेसही मी पंढरपूरला आलो होतो, तेव्हाही इथे आल्यानंतर असं वाटलं की ही जागा, हे रस्ते, हे जवळचे वाटतायत अगदी, असं का वाटत असेल? त्याच वेळेस घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, चला एकदाचं पंढरपूरमध्ये पोचलोय आपण. आणि याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत याला पुन्हा कसं तरी व्हायला लागलंय. थोडीशी हवा टाईट करावी लागेल, म्हणजे कसं याला आणखीन काहीतरी आठवेल. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, सर तुम्हाला पाणी हवंय का? तेव्हा मीर म्हणू लागतो, नाही नको. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर आपण आता पंढरपुरात पोचलोय बरं का. आता हे पंढरपूर आहे हे ऐकताच नक्की इथे माझं काहीतरी कनेक्शन आहे असं आता मिहीरला वाटू लागतं. तर त्याच वेळेस आता लगेच मिहीरला त्याच्या मॉमचा फोन येतो. तेव्हा आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, सर तुमच्या मॉमचा फोन येतो, घ्या की पटकन. आता गौरव पटकन फोन उचलतो आणि म्हणू लागतो, बोल मॉम. त्याच वेळेस आधी त्याची आई म्हणू लागते, पोचला का तुम्ही पंढरपूरमध्ये? तेव्हा मीर म्हणू लागतो, हो जस्ट आत्ताच पोचलोय. त्यावर त्याची आई म्हणू लागते, हे बघ कामाच्या नादात स्वतःकडे लक्ष देणं विसरू नको, स्वतःची काळजी घे आणि पंढरपुरात आधी पोचल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेऊन ये आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात कर. तेव्हा लगेच आता गौरव म्हणू लागतो, ठीक आहे मॉम, तू म्हणतोय तसंच करेल. त्याच वेळेस आता लगेच समोरच ड्रायव्हर जी गाडी चालवत असतो ना, त्याच्याकडनं आता चुकून धक्का लागतो. आता समोरनं गाडीवरती राया आणि डिपिकल येत असतात. आता डिपिकल आणि रायाला त्या ड्रायव्हरमुळे थोडासा धक्का लागलेला असतो. आता राया मात्र पटकन गाडी थांबव, डिपिकल गाडी थांबव. ए कोण आहे, कोण आहे रे, कोण शाना आहे त्याला दिसत नाही, असं आता राया आरडाओरडा करू लागतो. ड्रायव्हरने गाडी थांबवलेली असते. त्याच वेळेस आता घोरपडेला तर मोठा धक्का बसतो. अरे बापरे, हा गुंड राया इकडे आलाय की काय? आता जर याने मिहीरला बघितलं तर माझ्या बॉम्बचा सगळा पचका होईल. नाही नाही नाही, असं होता कामा नये. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, ओ ड्रायव्हर दादा, अहो जाऊन माफी मागा, उगाच काही झंझटी वाढवत बसू नका. इथल्या लोकांना मी चांगलं ओळखतो, खूप डेंजर आहेत बरं का इथले लोक, जा पटकन. त्याच वेळेस आता ते ड्रायव्हर दादा उतरतात
आणि लगेच रायाजवळ येऊन म्हणू लागतात, सॉरी या, चुकलं दादा, चुकून झालं, हे बघा माझ्याकडनं ना चुकून झालं. तेव्हा राया म्हणू लागतो, डोळे झाकून गाडी चालवतो का तू, तुला दिसत नाही का? त्यावर तो ड्रायव्हर म्हणू लागतो, डोळा लागला होता हो, चुकून झालं. तेव्हा रायम लागतो, बाबा, अरे तुझा डोळा फोडून टाकेन, अशाने तू कुणालाही मारशील. आता मी, हा माझा मित्र डिफिकल्ट आणि तुझा तो गाडीत बसलेला साहेब गेले असते ना ढगात, अरे तुला बघून गाडी चालवता नाही येत का? त्यावर लगेच ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, माफी मागतो मी, मला जाऊ द्या, अशी चूक नाही होणार पुन्हा, तुम्ही काही म्हणू नका हो, अशाने माझे साहेब मला नोकरीवरनं काढून टाकतील, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, हो मग बोलव, तुझ्या साहेबाला बोलवच, उतरव त्याला गाडीतनं खाली. त्याच वेळेस आता लगेच आतमध्ये मिहीर घोरपडेला म्हणू लागतो, काय झालंय, काही इश्यू झालाय का, मी जाऊन बघूया का? तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, नाही सर, तुम्ही कशाला खाली उतरतायत, तुम्ही जर गेले तर ते शोभेल का? नाही नाही नाही, मी बघतो, तुम्ही बोला, तुमच्या मॉमशी बोला तुम्ही, असे म्हणत आता गाडीतनं घोरपडे खाली उतरतो आणि म्हणू लागतो, राया, अरे बाबा तू माफी मागतोय ना, मग कशाला आरडाओरडा करतोय? दरवेळेस सगळीकडे आरडाओरडा करणं गरजेचंच आहे का? आता घोरपड्या बघताच राय लागतो, घोरपड्या, तुझं काय काम आहे इकडे? म्हणजे हा ड्रायव्हर तुझा आहे का? तुझ्यासारखाच आहे हा ड्रायव्हर, एक नंबरचा भामटा, त्याला बघून गाडी चालवता येत नाही का? झोपेत गाडी चालवतो. अरे एवढीच झोप लागत असेल तर गाडी कडेला लावायची आणि झोप घ्यायची, दुसऱ्यांच्या जीवाशी खेळतोय, आत्ता मेलो असतो ना आम्ही. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, अरे बाबा चूक झाली त्याच्याकडनं, अरे आता नको आरडाओरडा करू रे, नवीन येतो, मुंबईवरनं आलाय ना, त्यामुळे माणुसकी म्हणून सोडून दे. तेव्हा राय लागतो, हो घोरपड्या, तुला एवढी माणुसकी कधीपासून कळायला लागली रे, अरे बोल ना. त्यावर लगेच आता जय म्हणू लागते, राया, अरे एवढ्या दिवसातनं मी तुला भेटायला आलोय, मला भावाची आठवण येत होती आणि तू असा बोलतोय माझ्याशी, अरे तिकडे कामात माझं मन लागत नव्हतं, सारखं राया काय करत असेल असंच मनात येत होतं आणि म्हणून मी भेटायला आलो आणि तू असा वागतोय माझ्याशी. नाही बाबा, जेव्हा हा घोरपडे चांगलं वागायला जातो तेव्हा लोक त्याला असंच बोलतात, जाऊ दे, मला ना आता कुणाशी बोलायचंच नाही. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागते, घोरपड्या, नाही विषय काय हा, बोल लवकर, ही भानगड काय, हा ड्रायव्हर तुझा आहे, मग त्याला नीट गाडी चालवायला सांगता येत नाही? तेव्हा जय म्हणू लागतो, सॉरी, माफी मागतो, चुकून झालं, पुन्हा असं होणार नाही, चालेल, असे म्हणत आता रायानेही त्या ड्रायव्हरला जाऊ दिलेलं असतं. पण बाबा, इथून पुढे झोप लागल्यानंतर गाडी कडेला लावून झोपत जा, दुसऱ्यांच्या जीवाशी खेळत जाऊ नको, अशी ताकीद त्याला दिलेली असते. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, चल चल, जाऊन बैस गाडीत, नाहीतर साहेब ओरडतील. त्याच वेळेस रायाचं लक्ष गाडीत कोणीतरी बसलंय त्याकडे जातं. तेव्हा राय म्हणू लागतो, तो गाडीत कोण आहे, आणखीन कोण येतो, त्याला बाहेर काढ. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, ते माझं पार्सल आहे, तुला काय करायचंय? ते पार्सल पोच करण्यासाठीच आलोय मी इकडे, माझं कामच आहे, तू नको लक्ष देऊ. पण मग बाकीचं कसं चालू आहे राया, बरं आहे ना सगळं? आणि मंजिरी कशी आहे, ती पण बरी आहे ना? तेव्हा लगेच आता रायाला मात्र राग येतो. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, सॉरी, मंजिरी वहिनी कशी असं मला म्हणायचंय. तेव्हा राय म्हणू लागतो, घोरपड्या, तू तोंड सांभाळून बोल बरं का, नाहीतर या रायाशी गाठी. तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, सॉरी, चुकला, येतो मी, असे म्हणत आता लगेच घोरपडे गाडीत बसतो. त्यावर आता मिहीर त्याला विचारू लागतो, काय झालं जय, सगळं काही व्यवस्थित आहे ना? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो सर, चला तुम्ही, असे म्हणत आता घोरपडे तिकडनं मिहीरला घेऊन पंढरपुरात आता एका ठिकाणी रूमवरती आलेला असतो. तर इकडे मंजिरी बाहेर आता अंगणात उभी असते. तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात. या रायाला एवढे अडथळे येतात मिहीरला शोधण्यासाठी, पण तरीही तो हट्ट पूर्ण का करावा? का राया मुंबईला निघालाय? मला ना हे पटतच नाहीये. रायाने मुंबईला का जावं? एवढ्या गर्दीत त्याला तिथे काही सुधारलं पण पाहिजे. एवढं मोठं शहर आहे मुंबई, मुंबईमध्ये रायाला जर काही झालं तर का कुणास ठाऊक. माझ्या मनात भीती रे विठुराया, असं वाटतंय राया माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना? ही भीती काय आहे विठुराया माझ्या मनात? असं का होतंय मला ना तेच कळत नाहीये. त्याच वेळेस आता मंजिरीला शशिकलाचं बोलणं आठवतं. शशिकला तिला म्हणालेली असते, मंजिरी, अगं तुझा नवरा मिहीर जिवंत असेल तर तू कुणाच्या नावाचं कुंकू लावणार, कुणाची बायको म्हणून मिरवणार? हे शब्द सारखे तिच्या कानात गुणगुण करत असतात. त्यामुळे मंजिरी पुढे आता मोठा प्रश्न उभा असतो. मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. मंजिरी आता तिथे बाकड्यावरती जाऊन बसते, पण तरीही तिचं मन स्थिर लागत नसतं. त्यामुळे आता मंजिरीचं लक्ष समोर बादलीभर पाणी असतं, त्या बादलीकडे जातं. मंजिरी पटकन आता त्या पाण्याजवळ जाते
आणि त्या बादलीत आता आपला चेहरा धुणार तेच आता तिला त्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं आणि तिच्या पाठीमागे उभा असणारा मिहीरचा चेहरा तिला दिसू लागतो. आता मात्र त्या पाण्यात मिहीरला बघताच मंजिरी मात्र आजूबाजूला लगेच इकडे तिकडे बघू लागते, पण तिला कोणीच दिसत नाही. तिचं मन सारखं धारेवरती धरलेलं असतं, त्यामुळे तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात. मंजिरी पटकन आता त्या बादलीतल्या पाण्याने आपला चेहरा धुवू लागते. तर इकडे आता राया आणि दीपिकल पंढरपूरच्या बसस्टँडवरती आलेले असतात, पण मात्र मुंबईला जाण्यासाठी एकही बस तिथे नसते. तेव्हा लगेच आता जे कंडक्टर असतात ना, त्यांना लगेच आता राया विचारू लागतो, हो दादा, अहो बस नाही आली, काय झालं? त्यावर लगेच आता ते दादा सांगू लागतात, येणारच नाही बस, कशी येईल? तेव्हा लगेच दीपिकल म्हणू लागतो, कशी येईल म्हणजे मुंबईला जाण्याची बस येत असते की 9ला, म्हणून आम्ही वाट बघतोय तिची. त्यावर ते दादा म्हणू लागतात, नाही आज बस येणार नाही आहे, कारण मुंबईला जाण्याच्या रस्त्यात मोठा अडथळा आला आहे. एक दरड कोसळली, सगळ्या रस्त्यात माती ढिगारे झालेत, त्यामुळे ते रस्ते बंद झालेत, तुम्हाला मुंबईला आज जाता येणार नाही. तेव्हा राया लागतो, मग दुसरा मार्ग असेल की, आपण तिकडनं गेलो असतो, अशी कशी बस बंद ठेवली? त्यावर लगेच आता ते कंडक्टर म्हणू लागतात, राया, अरे दुसऱ्या जागेने आपण गेलो असतो रे रस्त्याने, पण कसं आहे ना, तिकडेही एक मोठा अपघात झाला आहे, त्यामुळे तोही रस्ता बंद आहे. आता सगळेच रस्ते बंद आहे म्हटल्यानंतर मुंबईला जाणार कशी गाडी? म्हणून आज गाडी बंद आहे, तुम्ही उद्या दुपारी जाऊ शकता. तेव्हा लगेच आता दीपिकल म्हणू लागतो, रायभाऊ, आता आपण तरी काय करणार? विठुरायाच्याच मनात नाही की आपण लगेच मुंबईला निघावं, ते जाऊ दे, आपण उद्या दुपारी निघूया. आज काय गेलो उद्या काय गेलो, आपल्याला जायचं तर आहेच ना. तेव्हा रायम लागतो, बरोबर ठीक आहे, आता मार्गच बंद आहे तर आपण काही करू शकत नाही. आणि तसंही मी मिसफायरचं मन दुखावून आलो की नाही, बायकोचं मन दुखायला नाही पाहिजे, त्यामुळे मला जावं लागेल, मिसफायर माझी वाट बघत असेल, येतो मी, असे म्हणत आता राया आणि दीपिकल डंकी लगेच गाडीवरनं तिकडनं घरी निघालेले असतात. तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी शशिकला मस्त आता झोपाळ्यावरती बसून झोका खेळत असते आणि आता तिच्या मनातही खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात. हा राया मुंबईला गेलाय खरा, पण एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये या गुंडाला काही सुधारणार आहे? याला खरंच मिहीर सापडणार आहे का? हा राया पण ना एक नंबरचा वेड आहे, कशाला हवा याला मिहीर? अरे याला कळत नाही आहे का, मिहीराला सापडायला खरंच हा राया गेलाय, पण हा मिहीर जिवंत असेल का हे तरी माहिती आहे का त्याला? त्याच वेळेस आता लगेच शशिकलाला आठवतं, घोरपडेही मुंबईला गेलेला आहे आणि तिकडं गेल्यापासून घोरपडे सारखं फोन करून मिहीरबद्दलच विचारतोय. मिहीरच्या आवडीनिवडी, त्याच्या पाठीवरती काही खुणा आहे का, आमकं तमकं हे सगळं काम घोरपडेचं चालू आहे. याचा अर्थ मुंबईला घोरपडेला मिहीर सापडला तर नाही आहे ना? नक्कीच घोरपडे म्हणाला तसा धमाका करणार आहे तो. त्याच वेळेस आता शशिकलाला आठवतं, घोरपडे तिला फोनवरती म्हणालेलं असतो, शशिकला थोडेच दिवस मी असा मोठा बॉम्ब घेऊन येणार आहे, जो बॉम्ब फुटल्यानंतर अख्ख्या पंढरपुराला धक्का बसणार आहे. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, अरे बापरे, याचा अर्थ मिहीर जिवंत आहे आणि तो घोरपडेला सापडला आहे, हे मात्र मला समजतं या. असे म्हणत आता शशिकला पटकन इकडे घोरपडेला फोन लावण्याच्या तयारीतच असते. त्याच वेळेस आता इकडे सकाळी सकाळी तयार होऊन मिहीर मात्र विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला असतो. तेव्हा लगेच आता घोरपडे धावतच त्याच्याजवळ येतो आणि म्हणू लागतो, सर सर कुठे निघालात तुम्ही एकटे? तेव्हा आता मिहीर म्हणू लागतो, मॉमने सांगितलं की आधी विठ्ठलाचं दर्शन घे आणि मग कामाला सुरुवात कर, मी मंदिरात जाऊन येतो. तेव्हा घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, हा जर मंदिरात गेला आणि तिकडे गेल्यानंतर राया मंजिरी घरच्यांनी कोणी बघितलं तर? नाही 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 नाही, मग माझ्या प्लॅनचा पचका होईल, असं होता कामा नये, मला काही करून याला थांबवावंच लागेल. त्याच वेळेस आता मिहीर म्हणू लागतो, घोरपडे अरे कसला विचार करतोय, काय झालंय? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, सर मी विचार करत होतो, मीही आलो असतो मंदिरात दर्शनासाठी. त्यावर मिहीर म्हणू लागतो, चल की मग लगेच जाऊया. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, सर अजून मी तयार झालो नाही ना, मी आंघोळ करून येतो, तोपर्यंत थांबाल का? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, नाही नाही, अरे तू तुझं आवर, आपल्याला नंतर उशीर होईल, मी पटकन जाऊन येतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, सर अहो तुम्ही एकटे कसे जाणार, अजून ड्रायव्हरही आला नाही. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, मला ड्रायव्हिंग येते घोरपडे, मी जाऊ शकतो, तू नको काळजी करू. त्याच वेळेस आता इकडनं शशिकला मात्र घोरपडेला फोन करू लागते. घोरपडे मात्र आता मिहीरला थांबवण्याच्या नादात शशिकलाचे फोन कट करत असतो. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, माझा फोन कट करतो हा घोरपडे, एवढं महत्त्वाचं बोलायचं आहे मला याच्याशी, याची हिंमत कशी होती माझा फोन कट करायची? नाही कर, तुला कट करायचं आहे ना
कर, मी तर आता 10 वेळेस फोन करणार आहे असे म्हणत आता फोन लावण्याचा रट्टा शशिकलाचा चालूच असतो. त्याच वेळेस आता मिहीर म्हणू लागतो, जय बहुतेक तुला ना खूप महत्त्वाचा कॉल येतोय, तू फोन रिसीव्ह करायला पाहिजे. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, नाही सर एवढा महत्त्वाचा नाही आहे, मी लगेच तयार होऊन येतो, तुम्ही जाऊ नका, मी आलोच असे म्हणत आता धावतच घोरपडे आतमध्ये निघून जातो. त्याच वेळेस आता मिहीरच्या मनात मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो, हा घोरपडे माझी एवढी काळजी का करतो, एवढी आपुलकी का वाटते याला माझ्याबद्दल, नेमकं काही गडबड असेल का असा त्याच्या मनात विचार आलेला असतो. पण मात्र आता घोरपडेची वाट न बघता मिहीर स्वतः गाडी चालवत आता तिकडनं मंदिराकडे निघालेला असतो. तर इकडे मंजिरी आता सकाळी सकाळी विठुरायाच्या मंदिरात आलेली असते, कारण मंजिरीच्या मनात वादळ निर्माण झालेलं असतं ना, आणि आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला विठुरायाकडेच मिळतील असे म्हणत आता मंजिरी मंदिरात येते आणि विठुरायासमोर हात जोडून प्रार्थना करू लागते. ए विठुराया, हे जे काय घडतंय ते योग्य आहे का, नाही म्हणजे माझ्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले रे, का कुणास ठाऊक राया माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना, अशी मला भीती वाटते रे, बोल ना विठुराया, आज माझ्या प्रश्नांची उत्तरं मला हवीत, सांगणार आहे. आता मात्र लगेच शशिकलाचं जे बोलणं असतं ना ते पुन्हा मंजिरीला आठवू लागतं, त्यामुळे मंजिरी आणखीनच घाबरलेली असते. तेव्हा ती म्हणू लागते, विठुराया सांग ना, बोल ना, मला माझ्या प्रश्नांचं उत्तर हवं आहे, माझा राया माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना, म्हणजे जे सत्य समोर येतं आहे ते बघू ना, का कुणास ठाऊक मला भीती वाटते, खरंच मिहीर जिवंत असेल तर, आणि तो जर रायाला सापडला आणि राया जर त्याला पंढरपुरात घेऊन आला तर पुढे काय होणार विठुराया, हे सगळं तुझ्याच हातात आहे, असं काही होऊ देऊ नको रे. त्याच वेळेस आता मात्र इथे चमत्कार झालेला असतो. मिहीर स्वतः गाडी चालवत आता विठुरायाच्या मंदिरासमोर आलेला असतो. आता गाडीतनं खाली उतरताच मिहीर मात्र त्या मंदिराकडे, आजूबाजूच्या शिवाराकडे एकटक बघू लागतो. का कुणास ठाऊक या मंदिरात, या पंढरपुरात आल्यानंतर असं वाटतंय की हे सगळं माझं स्वतःचं आहे, असं काहीतरी कनेक्शन आहे या सगळ्याशी, असं का वाटतंय मला, अशी त्याला चाहूल लागलेली असते. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, विठुराया तूच सांग, मला माझ्या रायापासून दूर नाही जायचं रे, आणि जर खरंच मिहीर जिवंत असेल तर, नाही असं काही होता कामा नये, आता हे सगळं तुझ्या हातात आहे, असं काही होऊ देऊ नको रे, खरंच जर मिहीर आला तर मी काय करू, हे सगळे प्रश्न मी नाही सोडू शकत रे, त्यामुळे विठुराया हे असे पेच नको पाडू रे, असे म्हणत असतानाच आता लगेच विठुरायाच्या मंदिरात येण्यासाठी मिहीरने आपले बूट काढलेले असतात. मिहीर मात्र आता पायऱ्या चढत इकडे मंदिरात येत असतो. इथे खूप छान असं मस्त विठुरायाचं गाणं लागलेलं असतं, एकदम छान असं विठुरायाच्या तालावरती छान असं दृश्य वाटत असतं. मिहीर आता पावलं चढत पायऱ्यांवरती वरती येत असतो. मंजिरीची देवाकडे प्रार्थना चालू असते की असं काही घडू देऊ नको, ज्यामुळे रायापासनं मला दूर व्हावं लागेल. त्या क्षणाला आता मिहीर मात्र मंजिरीसमोर येऊन उभी राहतो. आता मात्र मंजिरी आपले डोळे बंद करून आता विठुरायाशी मनाशी बोलत असते, प्रार्थना करत असते, दर्शन घेत असते. त्याच वेळेस आता मिहीरही हात जोडून विठुरायाचं दर्शन घेऊ लागतो. तर आता मंजिरीचं दर्शन घेऊन होताच मंजिरी डोळे उघडते आणि तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता इथे मात्र मोठा थरार झालेला असतो. आता मात्र मंजिरीच्या डोळ्यासमोर तिला मिहीर दिसू लागतो. मिहीरला बघताच मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो, जणू काही हे पंढरपूरच हादरलेलं असतं अशी गंमत झालेली असते. आता मंजिरी एकटक या मिहीरकडे बघू लागते, तिच्या तोंडातनं शब्दही फुटलेले असतात, मिहीर. त्याच वेळेस आता मंजिरी मात्र चक्कर येऊन खाली पडते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मंजिरी चक्कर येऊन खाली पडलेली असते, तिला मोठा धक्का बसलेला असतो. तर मिहीर लगेच आता आपल्या गाडीत तिला उचलून घेऊन आता इकडे सिटी हॉस्पिटलला घेऊन येतो. तर आता राया सगळीकडे मिसफायरला शोधत असतो, पण मिसफायरचा कुठे तपास लागत नाही. तेव्हा तो देवळात येतो, कारण मिसफायर देवळात जाऊ शकते हे त्याला माहिती असतं. तर आता लगेच तिथे आल्यानंतर तिथेही मिसफायर नसते. तेव्हा तो गुरुजींना विचारू लागतो, गुरुजी तुम्हाला मिसफायर कुठे दिसली का. तेव्हा आता लगेच ते गुरुजी सांगू लागतात, राया मंजिरी मागाशी इथे होती, तिचं दर्शनही झालं आणि ती निघणार तेच तिला चक्कर आली आणि एका माणसाने तिला गाडीत बसवलं आणि तिला घेऊन गेला. तर राया लगेच हॉस्पिटलला पोचतो. तर तोपर्यंत मंजिरीवरती विलास झालेला असतो, पण मिहीरने मंजिरीला काही ओळखलेलं नसतं. तर आता राया धावत मिसफायरजवळ येतो. मिसफायर तू ठीक आहे ना, बरी आहेस ना, असं विचारू लागतो. त्याच वेळेस मंजिरी आजूबाजूला इकडे तिकडे शोधू लागते. तेव्हा राया लागतो, मिसफायर तू काय शोधते. तेव्हा मंजिरी लागते, मिहीर मी मिहीरला बघितलंय, तो जिवंत आहे
आता मात्र हे ऐकताच रायाला आनंद होतो, पण मात्र आता मालिकेत मिहीर आलाय त्यानंतर पुढे काय काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.